हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. हालेलुया. प्रियजन हो, आज आपण पापाविषयी चिंतन करणार आहोत. पाप हे भयंकर आहे आणि आम्हाला माहीत आहे पापामुळं सृष्टीमध्ये पुष्कळ बदल घडला. पाप हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे. पाप हे आमच्या सर्व संबंधाला नष्ट करतो. पाप हे मरण आम्हाला देतो. आम्हाला पाप जगात आपल्याला मरणमुखी टाकतो. म्हणून रोमकरास पत्र अध्याय 6:23 मध्ये संत पौल म्हणतो, पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पापामुळं मानव हा मरणमुखी गेला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण पाहूया पाप काय आहे, पाप कसं आलं आणि पापावर विजय कसं मिळवावं आणि आम्ही स्वर्गराजाचे सदस्य कसं व्हावं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला माहीत आहे देवाने हे सृष्टी बनवली. संपूर्ण सृष्टी देवाने आपल्या शब्दाने बनवलं. जे काही आम्ही सृष्टीमध्ये पाहतो ते सगळं देवाने बनवलेलं आहे आणि सर्व काही देवाचं आहे. आणि सगळं काही देवाने जेव्हा बनवलं तेव्हा देवाने पाहिलं की हे सुंदर आहे. देवाने आकाश, पृथ्वी, नदी, नाले, पहाड, पर्वत, झाडं, झुडपं, प्राणी हे सगळं बनवलं. आणि सगळं पाहिल्यानंतर परमेश्वर म्हणाला हे सुंदर आहे. खरंच परमेश्वराने बनवलेलं हे जग सुंदर आहे. आणि सगळं काही बनवल्यानंतर देवाने माणूस बनवण्याचा निर्णय घेतला. आम्ही वाचतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1:26 मध्ये आम्ही वाचतो, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. देवानी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य बनवण्याचा निर्णय घेतला. आणि देवाने मनुष्याला ह्या मातीतून निर्माण केला. मनुष्याला देवाने ह्या मातीतून निर्माण केले. नर आणि नारी असा मनुष्य, मानव असं त्यांनी बनवलं, आदाम आणि हेवा. आणि त्याच्यानंतर त्या आदाम आणि हेवेला एदेन बागेमध्ये ठेवलं. सुंदर अशी बाग, एदेन बाग. तिथं सगळं काय होतं त्यांच्यासाठी. आणि त्या बागेमध्ये एक नदी होती. मानवाच्या उपयोगासाठी सर्व काही तिथं होतं. आणि देवाने मानवाला एक आज्ञा देऊन ठेवली होती की बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. सगळ्या बागेतील सर्व झाडाचं फळ तुम्ही खा. सर्व झाडाचं फळ खाण्यासाठी तुम्हाला मोकळीक आहे. परंतु जे मध्यभागी झाड आहे आणि जे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देते त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. आणि देवानी आज्ञा देऊन त्यांना एक चांगल्या प्रकारे सर्व समजावून सांगितलं. आणि देवाने म्हटलं, आपण वाचतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 2:16 मध्ये
देवाने काय सांगितलं त्याला, खाशील तर मरशील, त्या झाडाचं फळ खाशील तर मरशील, असं देवानी त्यांना सांगून ठेवलं आणि आज्ञा दिली. आणि या आज्ञेमध्ये ते नियमितपणे आज्ञेचं पालन करत होते आणि ते आनंदामध्ये होते. आणि देव त्यांना भेटायला यायचा, कारण देव मानवावर खूप खूप प्रेम करत होता. आणि त्या प्रेमापायी देव मानवाला भेटण्यासाठी रोज यायचा. देव मानवासोबत वेळ घालवत होता, मानव देवासोबत वेळ घालवत होता. आणि जोपर्यंत हे दोघं एका दुसऱ्यासोबत होते तोपर्यंत ते देवाच्या कृपेमध्ये भरून होते, देवाच्या कृपेने भरून होते ते. आणि त्या झाडाच्या खाली जात नव्हते, त्या झाडाकडे पाहत नव्हते. आणि ते देवाच्या आज्ञेमध्ये ते होते, देवाच्या आज्ञेमध्ये ते राहत होते. आणि देवाच्या प्रेमाला त्यांनी अनुभव केला आणि त्यांच्यामध्ये देवाची कृपा त्यांच्यामध्ये निवास करत होती. परंतु हे सगळं शैतानाला खपलं नाही. आणि म्हणून शैतानाने मानवाला दुःखामध्ये टाकण्यासाठी, देवापासून दूर करण्यासाठी त्यांना फसवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि एक दिवस जेव्हा हेवा एकटी असताना शैतान तिच्याजवळ आला. आणि आम्ही वाचतो शैतानाने त्या बाईला फसवलं आणि ती लोभामध्ये पडली. आणि आम्ही वाचतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3:26 मध्ये, तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. ज्या फळाला देवानी मनाई केलं होतं ते फळ यांनी खाल्लं. आणि फळ खाल्ल्याबरोबर देवाची कृपा जी यांच्यामध्ये होती ती नष्ट झाली. आणि देवाची कृपा नष्ट झाल्याबरोबर मग हे पापात पडले आणि यांच्यामध्ये एक पाप शिरलं. त्यांना लाज वाटू लागली, भीती वाटू लागली, राग येऊ लागला. ते एक दुसऱ्याचा द्वेष करू लागले, तिरस्कार करू लागले आणि एक दुसऱ्याला दोष देऊ लागले. अशा प्रकारे पाप यांच्यामध्ये शिरलं. देवाची आज्ञा मोडल्याबरोबर देवाची कृपा यांच्यातून नष्ट झाली आणि ते पापात पडले, पाप यांच्यामध्ये शिरलं. आणि मग तेच मूळ पाप संपूर्ण मानवजातीमध्ये शिरलं. आणि जेव्हा मानवाने पाप केलं तेव्हा देवाला खूप दुःख वाटलं. आणि मग देवाने त्यांना त्या बागेतून बाहेर काढलं आणि जाताना सांगितलं का आतापासून तू आपल्या निडराच्या घामाने कष्ट करून जीवन जगशील. आणि आदाम आणि हेवा त्या बागेतून बाहेर पडले आणि ते कष्ट करून पोट भरू लागले आणि त्यांची संतती वाढली. आणि आम्हाला माहीत आहे त्याचे आदिपुत्र काईन आणि हाबेल यांच्यामध्ये सुद्धा हे पाप वाढलं. आणि काईनाने हाबेलाचा वध केला. आपण वाचतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 4:8 मध्ये आम्ही वाचतो, काईनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. कारण पाप यांच्यामध्ये शिरलं आणि म्हणून पापाने याच्यावर अधिकार गाजवणं सुरू केलं आणि त्यांना राग येणं, एक दुसऱ्याला पसंत न करणं, तिरस्कार करणं हे सर्व सुरू झालं. आणि काईनाने हाबेलाचा वध केला. आणि अशा प्रकारे समोर 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 पाप वाढतच गेलं. आम्ही पाहतो उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 6:1 पासून आम्ही वाचतो, त्याच्यामध्ये सांगत आहे मानवाची दुष्टाई वाढतच गेली. मानवाची दुष्टाई, दुष्ट मानव झाला.
कोणी कोणाची बहीण ओळखत नाही, कोणी कोणाची पत्नी ओळखत नाही. आपल्या वासनाची, आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी वासना प्रगट केली आणि पाप भरपूर वाढलं. आणि ह्या पापापोटी देवाला पुन्हा एकदा ह्या जनतेला, संपूर्ण मानव जातीला नष्ट करावं लागलं. नोहाच्या काळामध्ये फक्त नोहा एक नीतिमान होता आणि देवाने नोहाला सांगितलं एक नौका बनव. आणि त्यांनी नौका बनवली आणि सर्व जातीचं एक एक जोडपं त्यांनी घेतलं आणि त्याप्रमाणे देवाने जलप्रलय केला आणि संपूर्ण मानव जातीला नष्ट करून नवीनीकरण केलं. आणि फक्त नोहाचं कुटुंब फक्त त्यामध्ये वाचवण्यात आलं. आणि समोर मग नोहाच्या कुटुंबापासून परत जग वाढू लागलं, लोक वाढू लागले आणि परत त्याच्यामध्ये पुन्हा पाप, एकदा पाप मानवात शिरलं आणि म्हणून तो पाप काही थांबत नव्हतं. पाप असं वाढत होतं की जसं आम्ही जंगलामध्ये जेव्हा आग लागतो, वणवा पाहतो, एका ठिकाणी लागला म्हणजे सर्व जिथं कुठं त्याला पानं वगैरे दिसते तिथपर्यंत जोराने वणवा पसरतो. त्याचप्रमाणे हे जगामध्ये हे पाप पसरलं आणि पाप पसरल्यामुळं देव नाराज झाला. आणि आम्ही पुन्हा पाहतो इस्रायल लोकांना देवाने फेरोच्या गुलामगिरीतून बाहेर काढले. मोशेच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोकांना देवानी ठरवलेल्या जागेवर नेण्यासाठी 40 वर्ष त्यांना घेऊन जात होता. आणि त्यावेळेस देवाने त्या इस्रायल लोकांना अन्न दिलं, पाणी दिलं, त्यांची प्रार्थना ऐकली. एवढंच नाही तर लाल सागराला दुभागून त्याच्यातून रस्ता करून शत्रूच्या हातून त्यांचा बचाव केला. आणि एवढं देवाने त्यांच्यासाठी केलं. आणि शेवटी एकदा मोसे सिनाय पर्वतावर देवाशी प्रार्थना करण्यासाठी गेला आणि त्यावेळेस त्याला तिथं वेळ लागला. त्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास करून प्रार्थना केली. आणि त्यावेळेस ह्या इस्रायल लोकांनी आपल्यासाठी सोन्याचं वासरू बनवलं आणि त्याने स्वतःसाठी स्वतःचा देव बनवून घेतला. आणि त्याच्यापुढं ते नाचू लागले आणि हर्ष उल्हास करू लागले आणि ते देवाला विसरले आणि आपल्यासाठी मूर्ती त्यांनी बनवली आणि त्याला देव म्हणून ते स्वीकार केले. आणि तेव्हा देव खूप नाराज झाला, देवाला दुःख झालं. आणि त्यावेळेस देवाने मोसेला 10 आज्ञा दिल्या आणि देवाने सांगितलं की जे कोणी या 10 आज्ञेचं पालन करील त्याचं तारण होईल, त्याला स्वर्ग मिळेल. आणि जे ह्या 10 आज्ञेच्या विरुद्धामध्ये आपले काम करेल तो शिक्षेस ठरेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तेव्हापासून 10 आज्ञा एक आपल्या जीवनाचे नियम म्हणून मानवजात पाळत होती. पापापासून दूर राहण्यासाठी, देवाच्या नियमामध्ये राहण्यासाठी 10 आज्ञा खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्याचे पालन करत आलं. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, तरी पाप काही थांबलं नाही. आणि नंतर मग यशायाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, यशायाचा ग्रंथ अध्याय 7:14 मध्ये यशिया संदेष्टा सांगत आहे, येशूच्या जन्माविषयी भविष्यवाणी सांगत आहे, पहा कुवारी गर्भवती होईल, पुत्र प्रसव करेल व त्याचे नाव एम्मानुएल ठेवण्यात येईल. म्हणजे देव आमच्या बरोबर. म्हणजे देवाने आपल्या पुत्राला मानव बनवून आमच्या सोबत या जगामध्ये राहण्यासाठी पाठवलं. कशासाठी? की त्याच्याद्वारे लोक पश्चाताप करतील. आणि आम्ही पाहतो मानव जेव्हा पापात पडला तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवून त्याला गरीब बनवून त्याला एक सर्वसाधारण माणूस बनवून या जगामध्ये पाठवलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा मुक्तिदाता आहे. म्हणून आमच्यासाठी देवाने हा मुक्तिदाता पाठवलेला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे सर्वनाश होऊ नये
त्याचे तारण व्हावं. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी या जगात आला. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 14 ओवी 23 मध्ये वाचतो, जे काही विश्वासाने केले नाही ते पाप आहे. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो पापापासून तारला जातो, पण जो विश्वास ठेवत नाही तो नरकामध्ये जातो. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 3 ओवी 23 मध्ये वाचतो, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडले. सर्वांनी पाप केले. पाप केल्यामुळं देवाने जे आमच्यासाठी गौरव योजून ठेवला होता त्याच्यापासून सर्वजण वंचित झाले. याकोब आपल्या पत्रामध्ये, याकोबाचे पत्र अध्याय 4 ओवी 16 आणि 17 मध्ये म्हणत आहे, आम्ही वाचतो, फुशारकी वाईट आहे. मानव काय करू लागला? फुशारकी मारू लागला. स्वतःच्या बळावर जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागला. स्वतःला मोठा समजू लागला, म्हणून पापात पडला. फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून ते करत नाही, ते त्याचे पाप आहे. मानव काय करू लागला? चांगलं त्याला माहीत आहे, देवाने सर्व सांगून ठेवलेलं आहे, परंतु ते चांगलं करत नाही, पाप करते, पापामध्ये पडतो, म्हणजे तो वाईट झाला. आणि आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 ओवी 4 मध्ये वाचतो, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप हे स्वैराचार आहे. स्वैराचार म्हणजे नियमाचे उल्लंघन. स्वैराचार म्हणजे जे देवाची आज्ञा आहे, देवाच्या आज्ञा ते आम्हाला प्राप्त झाली आहे, त्याला उल्लंघन करणे म्हणजे स्वैराचार करणे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणे, देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे नाही. आणि म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जेव्हा प्रार्थना शिकवली तेव्हा त्यांनी असं शिकवलं, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो. असं आम्ही प्रार्थना करत राहावं म्हणून प्रभूने शिकवलं की आम्ही प्रार्थना करावं. कशासाठी? की आम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करावं, रोज प्रार्थना करावं. कशासाठी? आम्ही देवाच्या इच्छेनुसार जाऊ नये, देवाची आज्ञा मोडू नये, आणि म्हणून देवाच्या इच्छेनुसार या जगामध्ये आपण जीवन जगावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला देव आमंत्रण करत आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो तेव्हा आपण पापापासून दूर राहतो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 ओवी 8 मध्ये आम्ही वाचतो, पाप करणारा शैतानाचा आहे. पाप करणारा शैतानाचा आहे. वचन म्हणते पाप करणारा शैतानाचा आहे, कारण शैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. शैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. शैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आम्ही वाचतो मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 21 मध्ये ख्रिसमसच्या वेळेचा संदेश आहे, आणि तो म्हणत आहे, तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील, म्हणजे मानव जातीच्या पापापासून तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आम्ही संत योहान येशूच्या पूर्वी आला त्याचे आम्ही आव्हान ऐकतो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 2 मध्ये, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 2 मध्ये संत योहान लोकांना घोषणा करून सांगत आहे,
पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. जो पश्चाताप करेल त्याला स्वर्गराज्य मिळेल. आणि म्हणून आम्हा सर्वांना स्वर्गराज्यामध्ये नेण्यासाठी प्रभू पश्चातापाचा मार्ग आम्हाला सांगत आहे. आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 ओवी 38 मध्ये वाचतो, पेत्र सर्वांना बोलावताना म्हणत आहे. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या. पेत्र सांगत आहे, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही बप्तिस्मा घ्या आणि पापापासून मुक्त व्हा, पापापासून मुक्त व्हा असं सांगत आहे. आणि योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3:5 मध्ये आम्ही वाचतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणजे बप्तिस्मा झाल्याशिवाय, म्हणजे आमच्या पापाची खंडणी झाल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही असं आम्हाला येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पापाची क्षमा करणे, पापाची क्षमा मागणे, पश्चाताप करणे फार गरजेचं आहे. आम्ही वाचतो लूकाचे शुभवर्तमान अध्याय 7 मध्ये आम्ही एका पापिनी स्त्री विषयी वाचतो. एक स्त्री, पापिनी स्त्री. एकदा येशू एका पुरुषाच्या घरी जेवण करावयास गेला आणि तिथं ती स्त्री गेली आणि येशूच्या पायापाशी उभी राहून ती रडू लागली. आणि तिनं रडून 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 तिनं आपल्या आसवाने येशूचे पाय भिजवले आणि तिने आपल्या केसांनी येशूचे पाय पुसले. आणि येशूने तिला म्हटलं, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या स्त्रीनं आपल्या पापाला ओळखून, आपला पापी स्वभाव ओळखून तिनं पश्चाताप केला आणि येशूनं तिच्या पापाची क्षमा केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सुद्धा देव आमंत्रित करत आहे पापापासून मुक्त होण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी. आम्ही नीतिसूत्रे याच्यामध्ये आपण वाचतो, नीतिसूत्रे अध्याय 28 ओवी 13 मध्ये, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो आपले पाप झाकून ठेवतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. देव जो आपले पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो आणि पापाची क्षमा करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पापाची क्षमा मिळवणे फार गरजेचं आहे. याकोबाचे पत्र अध्याय 3 ओवी 8 मध्ये आम्ही वाचतो, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे वचन पश्चाताप करण्यासाठी आमंत्रित करत आहे आणि जो पश्चाताप करतो त्याला देव क्षमा करतो. आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 3 ओवी 19 मध्ये आम्ही वाचतो, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व देवाकडे वळा. आमची पाप पुसून टाकली जावी म्हणून, आम्हाला पापाची क्षमा मिळावी म्हणून आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि देवाकडे वळलं पाहिजे. प्रभू आम्हाला सांगत आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 ओवी 9 मध्ये आम्ही परत वाचतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पापाविषयी चिंतन केलं आणि आम्ही उपवास काळामध्ये आहोत.
आणि उपवास काळामध्ये आम्ही पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही पाप सोडून देऊन आम्ही देवाकडे वळण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून हे पाप आम्हाला काय आहे हे ओळखणे फार गरजेचं आहे. आणि आम्हाला देवाने सांगून दिलेलं आहे की पाप भयंकर आहे आणि म्हणून ह्या पापापासून आपण वळूया. आम्ही पश्चात्ताप करूया. पश्चात्ताप करून देवाकडे वळूया. जास्तीत जास्त वेळ प्रार्थनामध्ये घालूया आणि आमचे अंतःकरण शुद्ध करून एक पवित्र जीवन जगण्यासाठी देवाकडून वरदान मागूया.